शीट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आठ शासन म्हणता देणार नाही या राज्याला या देशाला प्रगतीपथावर नेलं त्या सगळ्यांचा अवमान आहे अपमान आहे। आई वडिलांच्या पोटाला चिमटा घेऊन हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। की पीएचडी वाले काय दिवे लावतात अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात। पुण्यातील विविध विद्यार्थी हे विविध शैक्षणिक मागण्यांसाठी आजपासून फुलेवाडा विविध शैक्षणिक मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत तुम्ही हा जो लॉंग मागण्या नेमक्या सारथी भारती महाज्योती अंतर्गत पीएचडी करणारे मराठा ओबीसी सर्व विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून फॉलो तुम्ही आली पाहिजे। गेली 2 वर्ष झाली जर हा नाही झाला सरकारने घेतला तर आज आम्ही पुणे विधानभवन हा लॉंग मार्च आम्ही सुरू केलेला आहे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नक्की हा लॉंग मार्च कधीपर्यंत मुंबईला पोहोचणार अपेक्षित आहे आणि सरकारपर्यंत काय पोहोचवणार? हा खरं तर पूर्ण महाराष्ट्रातील पीएचडीच्या प्रश्नावरती वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज त्यांनी शिक्षणाची पेरणी केली त्या अशा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यापासून या ठिकाणी या पदयात्रेला सुरुवात होत आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा लढा आहे। हा जो देश आहे हा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महामानवानी इथल्या तमाम शोषित कष्टकरी वंचित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्याचाच धागा घेऊन हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज फुलेवाड्यापासून दिसत आहेत। ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे। हा देश हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे, संविधानाचा आहे। या पद्धतीने ह्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा सगळी पदयात्रा ही पीएचडीच्या विद्यार्थी या ठिकाणी निघत आहेत। संविधान या ठिकाणी विधान भवनावरती 2 जुलै या ठिकाणी विधान भवनावरती पोहोचणार आहेत। याच्यामध्ये अनेक सहकारी अनेक वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतले अनेक नेतृत्व करणारे सहकारी या ठिकाणी सहभागी झाले आहेत। नक्कीच या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक राजकीय पक्ष सहभागी होताना दिसत आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रशांत दादा नेमक्या विद्यार्थी हे मान्य घेऊन विधान भवनाला लॉंग मार्च करतायत। सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे याच्यात एका प्रश्नावर तुम्हाला आंदोलन करण्यात असं आहे की कुठलाही देश राज्य एकूणच त्या राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या हुशार विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर चालतं। सायन्स टेक्नॉलॉजी गरजेची तसंच वेगवेगळ्या एकूणच नाही का विषयांमध्ये चांगल्या पद्धतीने रिसर्च करून त्या संदर्भातला आपला नाही का एकूणच प्रबंध शासनाकडे मांडणारा एक वर्ग आहे जो वर्ग आज जन्माला आलेला नाही। तो मागच्या म्हणजे शासन व्यवस्था जेव्हापासून आहे किंवा ब्रिटिशांनी जेव्हापासून इथं या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या तेव्हापासूनच आहे। स्वातंत्र्यानंतर काळानंतर सुद्धा या सगळ्या गोष्टीला चालना देण्यासाठी काम या वेगवेगळ्या सरकारने केलं। पीएचडी धारकांची संख्या फार काही खूप मोठी नसते, ती संख्या मर्यादित स्वरूपात असते कारण की प्रचंड म्हणजे एकतर आई वडिलांच्या पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुढचा अभ्यासक्रम करत असताना खूप लोकांना तारेवरची कसरत करायला लागते। म्हणजे मॅक्सिमम लोकांना ते जमत नाही, पण आपल्या अक्कल हुशारीने पुढे आलेली एक पिढी आहे ज्यांना असं वाटतं की मी माझ्या आई वडिलांचं नाव पुढे न्यावं, एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन आणखी चांगल्या पद्धतीचं रिसर्च करून शासनाकडला किंवा देशाला मदत करावी अशा हेतूने वेगळ्या पद्धतीचा रिसर्च ठेवावा आणि मग त्याच्यातून ती पीएचडी मिळते। दुर्दैवाने मागच्या 5-10 वर्षाची काही सत्तांतर झाली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची सरकार राज्यातून देशात आलेली त्यांना या पीएचडी धारकांची गरजच नाही अशा प्रकारचा नाही का एकूणच अलीकडचं चित्र निर्माण झालंय। अलीकडे तर राज्य शासनातले काही मंत्री थेट काय विधान भवनामध्येच ज्या ठिकाणी अधिवेशन चालू त्याच ठिकाणी हे पीएचडी वाले काय दिवे लावतात अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात। त्याच्यामुळं एक प्रकारे आता जी पीएचडी करतात ते आतापर्यंत ज्यांनी पीएचडी करून या राज्याला या देशाला प्रगतीपथावर नेलं त्या सगळ्यांचा अवमान आहे अपमान आहे असं मला वाटतं। याच्यातून निश्चित जे नका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम नका घेऊन पुढे जातात त्यांचा एक प्रकारे अपमान करून
त्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढण्याची प्रोसेस चालू आहे का काय, अशा प्रकारची चिंता आणि शंका वाटायचा प्रयत्न विषय आहे. त्याच्यामुळं या सगळ्यांना आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो. इथे पुण्यात बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, राज्यातून ज्या ज्या ठिकाणून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुंबईला पोहोचले त्या सगळ्यांना आमचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा पाठिंबा आहे. या सगळ्यांनी पुढे जावं, शासन व्यवस्थेवर दबाव आणावा आणि जे काय आतापर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न आहेत त्याचा मार्गी लावावेच, पण किंबहुना शासनकर्त्यांना त्याची जाणीव करून द्यावी की होय, याच पीएचडी धारकांनी आतापर्यंत तुमच्या आमच्या या सगळ्या शासन व्यवस्थेला मदत केलेली आहे, त्यामुळे पीएचडी वाल्यांनी काय दिवे लावले अशा प्रकारचा प्रश्न करण्याची हिंमत किंवा धमक कुठल्याच राजकीय कार्यकर्त्यांनी, तो सत्तेतला असेल किंवा विरोधी पक्षातला असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारची धमक किंवा डेअरिंग घेऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था किंवा अशा प्रकारचा दबाव या सगळ्यांनी आणावा, यासाठी मी इथं पाठिंबा द्यायला आलो. नक्कीच. त्यामुळे या लॉंग मार्चच्या मध्ये पुण्यातून निघणार हा लॉंग मार्च पुढे जाऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तळेगाव लोणावळा खोपोली मार्गे पुढे दादरला जाऊन मग नंतर विधान भवनात पोहोचतात आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवून सरकारी यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशा प्रकारचं जे विधान आहे ते या विद्यार्थ्यांनी केलेलं पाहिलं आहे. कॅमेरामॅन प्रणव माझे